आपण बाजरीच्या पिठाचे मेथीचे जे परोठे करणार आहोत त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम आपण 1 ग्लास पाणी उकळायला ठेवणार आहोत आणि एकाच मापाने आपण हे पाणी घेऊया आणि त्याच मापाने पीठ पण घ्यायचं आहे। आता हे पाणी उकळत असताना साजूक तूप घरात असेल तर ते 1 चमचा, आणि पराठे करणार म्हणून थोडंसं सरस मीठ घालायचं आहे। या पाण्याला उकळी आणायची आहे थोडी। आपल्याला दिसेल पाण्याला उकळी आलेली आहे। गॅस आपण बारीक करूया आणि याच्यामध्ये बाजरीचं पीठ घालूया। हे पीठ उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करून आता आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। बाजरीच्या पिठाला आपण वाफ येईपर्यंत त्याच्याबरोबर लागणारी चटणी आपण बघून घेऊया। आपण चटणी वेगळ्या प्रकारची करणार आहोत। चटणी म्हणण्यापेक्षा दही घालून रायता करायचा आहे। तर बघूया कसा करायचा। ही काकडी आहे हिरव्या सालाची, ही आपण थोडी घालणार आहोत तुकडे करून। तसंच थोडं गाजरही घालायचं आहे। सीझनल आता मुळा आहे बाजारात, तोही घालायचा आहे। हे मिरचीचे 4 तुकडे, हा कढीपत्ता, अवेलेबल असेल एवढी कोथिंबीर वाटीभर घातली तरी चालेल, थोडं मीठ, थोडीशी साखर, हे आता वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता। हे रायत्यासाठी जे ग्रीन भाज्या आपण सॅलड जे मिक्सरमध्ये दळून घेतलं ते आता आपण एका बाउलमध्ये काढूया। हे मिश्रण आपण हे बघा वाटून घेतलंय। थोडंसं खडबडीत राहिलं तरी हरकत नाही आहे। हे आपण बाउलमध्ये काढून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये थोडीशी जिरा पावडर आपण टाकणार आहोत आणि 2 चमचे दही घालायचं आहे। हे दही त्याच्यात मिक्स करायचं आहे। या रायत्याला आपण छोटीशी फोडणी देणार आहोत। 1 चमचा तेल, साधा चहाचा चमचा तेल, थोडीशी मोहरी, गॅस बंद करूया।
थोडासा हिंग आणि कढीपत्ता। ही जी बाजरीच्या पिठाची आपण उकड काढलेली आहे ती आता आपण त्याच्यात मिक्स करूया। हे पीठ आता त्या मिश्रणामध्ये मिक्स करूया। या पिठामध्ये आपण 1 वाटी मेथी बारीक चिरून, तसंच अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली होती, आणि अर्धा चमचा तिखट, पाव चमचा ओवा, पाव चमचा तीळ आणि थोडंसं मीठ असं आपण या सगळ्या मिश्रणात घातलेलं आहे। आता आपण ही उकड मळून घेऊया। ही उकड मळून झालेली आहे आणि थोडंसं आपण हाताला चिकटू नये म्हणून तेलाचं बोट लावूया। एकदम मऊसूत अशी ही उकड किंवा बाजरीचं पीठ तयार झालेलं आहे। तर हे 5 मिनिटं आपण असंच ठेवणार आहोत। बाजरीचं पीठ आपण मुरायला ठेवलं होतं, त्याच्यानंतर हे आपण असे गोळे तयार करून घेतलेले आहेत। तर जेवढे आपण मळून घेऊ, हातावर प्रत्येक गोळा लाटताना आपण असा मळून घ्यायचा आणि आपल्या साध्या पिठामध्ये बुडवून पोलपाटावर लाटायचं आहे। आणि जास्त मोठा लाटायचा नाही आहे किंवा पातळ लाटायचा नाही आहे, थोडा जाडच लाटायचा आहे। अशा पद्धतीने तर आपण त्याला शेकूया। दोन्ही बाजूनी तव्यावर टाकले। तो शेकेपर्यंत आपण इकडे दुसरा परोठा लाटून तयार करूया। बघा, दुसरी बाजू पण शेकलेली आहे। थोडासा आपण गॅसवर पण भाजून घेऊया। हा परोठा भाजून झाला आहे आणि याच्यावर आपण साजूक तूप घातलेलं आहे। आता अशाच पद्धतीने दुसरा पराठा पण आपण भाजून घेणार आहोत।
रायत्यावर ही थंड केलेली फोडणी आपण ओतूया. आणि मिक्स करूया. हा बाजरीच्या पिठाचा मेथीचा पराठा आपला तयार झाला आहे. तुम्ही नुसत्या साजूक तुपाबरोबर, लोण्याबरोबर किंवा अशा प्रकारच्या रायत्याबरोबरही खाऊ शकता आणि याचा आनंद घेऊ शकता. हा बाजरीचा पराठा थंडीच्या मोसमामध्ये मुख्यत्वे करून खावा असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने बाजरीचा पराठा आपण करून त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि याचबरोबर आपल्याला विनंती आहे की आपण सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो आवडलं तर शेअरसुद्धा नक्कीच करा. धन्यवाद.